कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर रेडिएशन मधील जो भाग आहे आपण पाहत आहोत. तर आज स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर एखादी बॉडी आपण घेतली आणि ही बॉडी काय करणार आहे, प्रिवोटनं सांगितलं की ती बॉडी एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे, एनर्जी त्या ठिकाणी इमिट देखील करणार आहे. परंतु एखाद्या बॉडीनं इमिट केलेली जी एनर्जी आहे तर ती एनर्जी टेम्परेचरवर अवलंबून आहे. जर टेम्परेचर लेस असेल तर रेट ऑफ इमिशन देखील लेस असेल आणि ते टेम्परेचर जर मोर असेल तर मोर रेट ऑफ इमिशन त्या ठिकाणी असेल. तर ही जी चर्चा किंवा ट्रीटमेंट जी आहे आपण तर त्या स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडीच्या भाषेमध्ये आपण चर्चा करणार आहे. तर थोडक्यामध्ये मग टेम्परेचर मोर असेल तर रेट ऑफ इमिशन त्या ठिकाणी मोर. मग बॉडी घेताना सुद्धा आपण काय करणार आहे तर एक विशिष्ट अशा पद्धतीनं ब्लॅक बॉडी घेतली आणि ती बॉडी विशिष्ट अशा टेम्परेचरला ठेवली तर ती हीट एनर्जी इमिट करणार आहे. आणि हीट एनर्जी जी आहे तरच आपण काय म्हणतो रेट ऑफ इमिशन किंवा इमिशिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. मग ब्लॅक बॉडीची त्या ठिकाणी रेट ऑफ इमिशन आणि विशिष्ट अशा पद्धतीने जी एनर्जी आहे ती वेवलेंथ मध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट झाली तर हे सांगण्याचं काम ल्युमर आणि प्रिंगशम या सायंटिस्टने त्या ठिकाणी केलं. आणि मग थोडक्यामध्ये इमिशिव्ह पॉवर किंवा रॅडियंट पॉवर आणि वेवलेंथ याच्यामधलं रिलेशन त्या ठिकाणी विशिष्ट अशा पद्धतीने कशा पद्धतीने असतं तर ते ग्राफच्या सहाय्यानं सांगण्याचा प्रयत्न केला. मग बॉडी त्या ठिकाणी घेतली, सुरुवातीला टेम्परेचर T1 असं त्या ठिकाणी घेतलं आणि त्या बॉडीची रॅडियंट पॉवर इन टर्म्स ऑफ वेवलेंथ अशा पद्धतीने ऑब्झर्वेशन नोंदवले. तर ग्राफचं जे नेचर आहे तर ते अशा पद्धतीने येते. बरोबर, टेम्परेचर ठेवले आपण 3000 केल्व्हिन आणि मग रॅडियंट पॉवर आणि वेवलेंथ साठी या पद्धतीचा ग्राफ. नंतर त्या बॉडीचं टेम्परेचर बदललं, 4000 केल्व्हिन असं ठेवलं, T2 अशी किंमत ठेवली आणि परत रॅडियंट पॉवर आणि वेवलेंथचा ग्राफ काढला तर तो ग्राफ अशा पद्धतीने त्या ठिकाणी येईल. नंतर आणखी टेम्परेचर आपण 5000 केल्व्हिन असं केलं आणि रॅडियंट पॉवर आणि वेवलेंथचा ग्राफ काढला तर या पद्धतीनं ग्राफ आला. आणि फायनली बॉडीचं टेम्परेचर 5500 केल्व्हिन असं ठेवलं आणि रॅडियंट पॉवर आणि वेवलेंथचा ग्राफ तर या पद्धतीने काढला. नंतर विशिष्ट असे ऑब्झर्वेशन याच्यावर आपल्याला म्हणजे सांगता येतील. तर पहिलं जे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन नोंदवलं गेलं ते असं नोंदवता येईल आपल्याला. इथं पाहिजे रॅडियंट पॉवरचा ऍक्सिस आहे आणि वेवलेंथ आहे. तर बॉडीचं टेम्परेचर सेम ठेवले, कॉन्स्टंट ठेवले 3000 केल्व्हिन आणि इथं जर पाहिलं तर रॅडियंट पॉवर जी आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी बरोबर इन्क्रीज होत गेली इथपर्यंत. नंतर परत त्या ठिकाणी डिक्रीज अशा पद्धतीने होत गेली. म्हणजेच रॅडियंट पॉवर ही जी आहे तर मिनिमम टू मॅक्झिमम अशी वाढत गेली आणि परत त्या ठिकाणी आणखी मिनिमाइज होत गेली. परंतु वेवलेंथ मात्र काय झाली, कंटिन्युअस त्या ठिकाणी अशा पद्धतीने इन्क्रीज होत गेली. म्हणून पहिलं जे फीचर आहे ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला असं सांगता येईल ऍट गिवन टेम्परेचर एनर्जी ऑफ बॉडी इज नॉट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द वेवलेंथ. तर अशा पद्धतीने एनर्जी जी आहे तर विशिष्ट म्हणजे नॉन युनिफॉर्म अशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी झालेलं असतं. नंतर नंबर 2 मध्ये असं त्या ठिकाणी पाहता येईल आपल्याला when radiant power increases wavelength increases but after certain radiant power decreases wavelength must increases. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला 2 नंबरचं ऑब्झर्वेशन नोंदवता येईल. 3 नंबर मध्ये आपण पाहिलं हा जो त्या ठिकाणी आपण ग्राफ काढला रॅडियंट पॉवर आणि वेवलेंथचा एरिया अंडर द कर्व त्या ठिकाणी काय सांगतोय तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड पर मिनिट एरिया पर मिनिट टाइम त्या ठिकाणी आपल्याला बरोबर अशा पद्धतीनं तिथं आपल्याला किंमत सांगेल. नंतर पाहिलं आपण
जर एखाद्या त्या बॉडीचं आपलं टेम्परेचर आपण वाढवत गेलो तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रॅडिएटेड ऑल्सो इन्क्रीजेस असं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. नंतर इथं पाहिलं आपण की हा जो कर्व आहे इथं पाहिलं आपण इथं मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, इथं या ठिकाणी मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, इथं पाहिलं आपण मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, इथं देखील त्या ठिकाणी पाहिलं आपण मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन आणि त्याला असणारे करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ त्याला आपण त्या ठिकाणी लॅम्बडा मॅक्स असं म्हटलंय. मग जसं टेम्परेचर वाढत गेलं तसं मॅक्झिमम इमिशनची जी वेव्हलेंथ आहे तर ती बरोबर लेफ्ट साइडला शिफ्ट होत गेली. इथं पहा आपण त्या ठिकाणी बरोबर इथं अशा पद्धतीने लॅम्बडा मॅक्स येईल, इथं बरोबर या पद्धतीने लॅम्बडा मॅक्स येईल, इथं या ठिकाणी लॅम्बडा मॅक्स येईल, इथं त्या ठिकाणी बरोबर या पद्धतीने लॅम्बडा मॅक्स येईल. तर जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं त्या ठिकाणी लॅम्बडा मॅक्सची किंमत काय होणार आहे तर डिक्रीज होईल. तर या पद्धतीने आपल्याला कन्क्लुजन किंवा ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी मांडता येतील. जनरल ऑब्झर्वेशन या ठिकाणी फायनल आपल्याला असं होणार आहे की जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर वाढत गेलं तर लॅम्बडा मॅक्सची किंमत काय होते तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी बरोबर लेस किंवा कमी त्या ठिकाणी होत जाते. आणि मग हे जे रिलेशन आहे तर म्हणजे थोडक्यामध्ये लॅम्बडा मॅक्स आणि टेम्परेचर याच्यामध्ये रिलेशन त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ मध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत किंवा केलेला आहे. इथं एक लक्षात घ्यायचं लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ असा कृपया अर्थ घेऊ नका. लॅम्बडा मॅक्स म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी त्या बॉडीची रॅडियंट पॉवर मॅक्सिमम असतानाची वेव्हलेंथ आहे. इथं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर रॅडियंट पॉवर इन्क्रीज होत गेली तर त्या ठिकाणी मॅक्सिमम झाली. तसं इथं बघा वेव्हलेंथ देखील अशा पद्धतीने वाढत त्या ठिकाणी जाणारच आहे. नंतर रॅडियंट पॉवर मॅक्सिमम झाल्यानंतर देखील पुढे जर आपण पाहिलं तर वेव्हलेंथची किंमत त्या ठिकाणी वाढत जाणार आहे. फक्त आपण रॅडियंट पॉवर मॅक्सिमम असतानाची जी वेव्हलेंथ आहे त्याला आपण त्या ठिकाणी लॅम्बडा मॅक्स असं म्हटलेलं आहे. मग पुढच्या आर्टिकलमध्ये आपण चर्चा करणार आहोत तर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणजे वेव्हलेंथ मध्ये आणि टेम्परेचर मध्ये त्या ठिकाणी रिलेशन किंवा आपण जे मगाशी विधान केलं ते विधान आपण लॉ मध्ये मांडणार आहोत. तर वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ तर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर वाढलं तर टेम्परेचर वाढल्यानंतर काय होते टेम्परेचर वाढल्यानंतर वेव्हलेंथची किंमत त्या ठिकाणी डिक्रीज होते. जे एकमेकांना त्या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग लिहिलं आपण इथं लॅम्बडा एम म्हणजे काय मॅक्सिमम वेव्हलेंथ किंवा वेव्हलेंथ वेन रॅडियंट एनर्जी इज मॅक्सिमम तर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर टी. तर याला डिस्प्लेसमेंट वेन डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हटलं जातं. मग किंमत आपण मांडली सॉल्व्ह केलं लॅम्बडा एम इज इक्वल टू इथं आपण त्या ठिकाणी बरोबर काय दिलं हे कॉन्स्टंट सिग्मा 1 अपॉन तर कॉन्स्टंट जो आहे त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलं पी असं लिहिलं आणि 1 अपॉन टी. हेच लॅम्बडा एम इंटू टी बरोबर बी इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट लॉ आपण म्हणजे मॅथमॅटिकल त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि इथं जो बी आहे तर ह्या बी ची किंमत जी आहे 2.897 इंटू 10⁻³ एकक द्यायचं आपल्याला. वेव्हलेंथचं एकक त्या ठिकाणी बरोबर मीटर असं असणार आहे. टेम्परेचरचं एकक त्या ठिकाणी बरोबर केल्विन असं आहे. तर त्या बी ची किंमत 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन अशा पद्धतीने ह्या बी ची किंमत असते. मग ह्या लॉचा वापर कुठे केला जातो जे विशिष्ट असे ऑब्जेक्ट आहेत डिस्टन्स आहेत बऱ्याचशा अंतरावरती आहेत आणि त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं टेम्परेचर मोजायचं. थोडक्यामध्ये इथं पहा टी म्हणजे टेम्परेचर लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ वेन रॅडिएशन इज मॅक्सिमम आणि बी हा कॉन्स्टंट आहे. तर ह्या तीन गोष्टींपैकी आपण त्या ठिकाणी जर आपल्याला दोन माहित असतील तर एकाची किंमत आपण काढू शकतो. मग बी ची किंमत माहित आहे
जर तुम्हाला लॅम्बडा एम माहित असेल तर एखाद्या बॉडीचं आपण टेम्परेचर मोजू शकतो. म्हणून ज्या बॉडी व्हेरी लार्ज डिस्टन्स आहे, उदाहरणार्थ त्या ठिकाणी सन आहे, मून आहे, स्टार, तर ह्याचं टेम्परेचर आपण त्या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने किंवा डिस्प्लेसमेंट लॉच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी त्या बॉडीचं आपण टेम्परेचर मोजू शकतो, मेजर त्या ठिकाणी करू शकतो. नंतर ह्याच्या पुढे आपण त्या ठिकाणी लॉ बघणार आहोत. तर स्टीफन लॉ, स्टीफन बोल्ट्झमन. स्टीफन बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हा जो लॉ आहे तर तो लॉ मेजॉरिटी त्या ठिकाणी तर बरोबर तर ब्लॅक बॉडी साठी त्या ठिकाणी हा लॉ सांगितला जातो. मग नॉर्मली आपण सुरुवातीला हा लॉ मांडण्यापूर्वी असा विचार करू, एक बॉडी घेतलेली आहे, त्याला म्हटलं आपण ब्लॅक बॉडी. मगाशी म्हटलं आपण ही जी ब्लॅक बॉडी आहे, समजा आपण विशिष्ट असं त्या ठिकाणी टेम्परेचर ठेवलं टी असं, तर जर हे टेम्परेचर ऍब्सोल्यूट 0 पेक्षा मोर असेल तर ती बॉडी काय करणार आहे, कुठलीही एनर्जी त्या ठिकाणी इमिट करणार आहे. मग मगाशी आपण पाहिलं, जर समजा एखाद्या बॉडीचं टेम्परेचर मोर असेल तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रेडिएटेड मोर असेल, म्हणजे इनडायरेक्टली इमिसिव्ह पॉवर त्या बॉडीची काय असणार आहे, मोर असेल. मग ब्लॅक बॉडी असल्यामुळे आपण त्या ठिकाणी त्याला आरबी असं दिलं. आणि आरबी साठी फॉर्म्युला मूळ आपला कुठला होता, अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम, असा त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे. मग जे विधान आपण केलं, ज्या बॉडीचं टेम्परेचर मोर असणार आहे त्या बॉडीची त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर मोर, ज्या बॉडीची त्या ठिकाणी टेम्परेचर लेस असेल तर त्या बॉडीची त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर लेस. तर थोडक्यामध्ये मग ही जी इमिसिव्ह पॉवर आहे तीच टर्म आपण इनडायरेक्टली वेगळ्या कशा भाषेमध्ये म्हणजे मांडता येईल त्याचा आपण सुरुवातीला विचार करू आणि मग त्या स्टीफन लॉ वर त्या ठिकाणी जाऊ. तर इथं पाहिलं आपण Q अपॉन AT हे आपण कसं वाचन करतोय, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. आता जर मी त्याचं वाचन केलं, Q बाय T आहे, मला त्या ठिकाणी रीड करायचं. Q बाय T ला आपण एक टर्म विशिष्ट असं म्हटलं तर याला काय म्हणतात आपल्याला रेट ऑफ इमिशन. मग रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया, रेट ऑफ इमिशन Q बाय T म्हणजे काय, तर रेट ऑफ इमिशन आणि त्याला भागिले त्या ठिकाणी तर पर युनिट एरिया असं देखील त्या ठिकाणी वाचन होईल. नंतर जसं आपण म्हणतो P इज इक्वल टू W बाय T, जे पॉवर इज इक्वल टू रेट ऑफ डुइंग वर्क, आणि मग W ची किंमत आपण ठेवली Q बाय T. त्याला दुसरं नाव आहे पॉवर ऑफ रेडिएशन, पॉवर ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया असं देखील त्या ठिकाणी म्हणता येईल. तर थोडक्यामध्ये स्टीफन आणि बोल्ट्झमन जो लॉ मांडलेला आहे ब्लॅक बॉडीसाठी, तर तो इमिसिव्ह पॉवर आणि त्या बॉडीचं असणारं टेम्परेचर ह्या दोघांच्या बाबतीमध्ये मांडला आहे. मग तो काय स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे अगोदर मॅथमॅटिकल लिहितो मी, तर अगदी शॉर्ट करू, इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स एब्सोल्यूट टेम्परेचर. इमिसिव्ह पॉवर of a black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. मगाशी मी म्हणतोय की इथं मी इमिसिव्ह पॉवर हा शॉर्ट टर्म वापरली. आपल्या त्या ठिकाणी टेक्स्ट बुक मध्ये काय सांगितलंय, रेट ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया, रेट ऑफ रेडिएशन पर युनिट एरिया किंवा पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स एब्सोल्यूट टेम्परेचर. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी याचं स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं. नंतर याच्यामध्ये मी बदल करत गेलो, RB जे थोडक्यात आता जे स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी सांगतोय, कॉन्स्टंट घेतला आपण सिग्मा आणि दिलेला आपण T⁴, आणि हा जो सिग्मा आहे तर या सिग्माला स्टीफन्स कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. मग स्टीफन्स कॉन्स्टंटची काय किंमत येते, सिग्मा बरोबर इथे लिहिलं आपण RB भागिले T⁴. नंतर
एकक आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. सिग्माचं परत किंमत ठेवू. तर इमिशिव्ह पॉवरचं आपण पहिले एकक काय असतं, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. आणि इथं आहे टेम्परेचर. टेम्परेचरचं जे एकक त्या ठिकाणी केल्विन, तर K⁴. तर या पद्धतीने आपल्याला युनिट होईल. नंतर जूल पर सेकंड म्हणजे वॅट. तर हेच इनडायरेक्ट आणखी असं देता येईल आपल्याला, वॅट पर मीटर स्क्वेअर K⁴. तर असं एकक होईल. म्हणून हा जो स्टीफन्स कॉन्स्टंट आहे त्याची किंमत अशा पद्धतीने कॉन्स्टंट आहे 5.67 into 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड K⁴. लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. 5.67 into 10⁻⁸ जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड K⁴. तर या पद्धतीने स्टीफन्स कॉन्स्टंटची किंमत आहे. नंतर मला याचं डायमेन्शन काढायचं, सिग्माचं डायमेन्शन काढायचं. तर मागं आपण त्या ठिकाणी या पद्धतीने काढू. इमिशिव्ह पॉवरचं तुम्हाला डायमेन्शन माहित असेल, नंतर T⁴ चं डायमेन्शन माहित असेल तर डायमेन्शन काढता येईल. तर इमिशिव्ह पॉवरचं काढतो आपण डायमेन्शन. काय होतं, L⁻⁴, M⁻⁴ आणि T⁻⁻3. नंतर इथं टेम्परेचर आहे फंडामेंटल क्वांटिटी, तर त्यासाठी K असं लिहू आणि K⁴. मग जर आपण सिग्माचं डायमेन्शन पाहिलं तर सिग्मा इज इक्वल टू मग L⁻⁴, M⁻⁴, T⁻⁻3 आणि K हा वरच्या साईडला K⁻⁴. तर या पद्धतीनं स्टीफन्स कॉन्स्टंट आपल्याला डायमेन्शन काढता येईल. नंतर हा जो फॉर्म्युला आहे किंवा स्टीफन्स लॉ आहे तो वेगळ्या फॉर्म मध्ये आपण त्या ठिकाणी मांडणार आहे. मग तिथे चर्चा अशी करणार आहे आपण, एक ब्लॅक बॉडी घेतली, त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर T असं आहे. ती ब्लॅक बॉडी आपण सराउंडिंग मध्ये ठेवली, सराउंडिंगचं टेम्परेचर T0 असं आहे. मग त्या पिव्होटनं सांगितल्याप्रमाणे जर टेम्परेचर ऍब्सोल्यूट 0 पेक्षा वेगळी असली तर ही बॉडी एनर्जी इमिट देखील करणार आहे, ही बॉडी एनर्जी ऍब्सॉर्ब देखील त्या ठिकाणी करणार आहे. मग सुरुवातीला आपण त्या ठिकाणी ह्या दोघांमध्ये किती एनर्जी ऍब्सॉर्ब होईल, किती एनर्जी त्या ठिकाणी इमिट होईल त्याबद्दल फॉर्म्युले मांडू. तर एक मगाशी जो आपण फॉर्म्युला दिला होता तो आपण ब्लॅक बॉडीसाठी काय लिहिलं बघा, RB बरोबर सिग्मा T⁴. जे ब्लॅक बॉडीसाठी असा फॉर्म्युला किंवा इमिशिव्ह पॉवरचा ज्या फॉर्म्युला मांडला जाईल. आता जर इतर घेतलेली जी बॉडी आहे ती जर ऑर्डिनरी बॉडी असेल, तर ऑर्डिनरी बॉडीसाठी काय असतं, इमिशिव्ह पॉवरसाठी आपण R असं लिहितो, R बरोबर सिग्मा T⁴. आता थोडा बदल करणार आहे. कसं, तर ब्लॅक बॉडीचं वैशिष्ट्य असतं, जेवढी एनर्जी आपण इन्सिडेंट करू तेवढीच्या तेवढी ऍब्सॉर्ब केली जाईल. त्यामुळं A इज इक्वल टू 1. आणि मग असं पाहिजे आपण A इज इक्वल टू E, कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. म्हणजे जेवढी एनर्जी आपण ऍब्सॉर्ब करणार आहे तेवढी त्या पद्धतीने त्यात इमिट केली जाईल. म्हणून ब्लॅक बॉडीमध्ये जर इथं आपण A किंवा सिग्मा E लिहिलं तर ह्याची किंमत त्या ठिकाणी 1च असणार आहे. A इज इक्वल टू 1 असं ब्लॅक बॉडीसाठी आहे. त्यामुळं तर ब्लॅक बॉडीला आपण असा फॉर्म्युला असतो. आणि ऑर्डिनरी बॉडीसाठी फक्त इथं टर्म अशी वाढवायची, R इज इक्वल टू E सिग्मा T⁴. किंवा इथंच आपण A सिग्मा T⁴. A इज इक्वल टू E असं आहे. तर मग ऑर्डिनरी बॉडीसाठी R इज इक्वल टू A सिग्मा T⁴. ब्लॅक बॉडीसाठी RB इज इक्वल टू सिग्मा T⁴. आता इथे चर्चा करू आपण. एक ब्लॅक बॉडी घेतलेली आहे, त्याचं टेम्परेचर कॅपिटल T असं आहे. किती एनर्जी इमिट करत आणि किती ऍब्सॉर्ब करत त्यासाठी फॉर्म्युला आपल्याला असा लिहिता येईल. मग दिले आपण क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया per unit time
म्हणजे याला इनडायरेक्ट आपण म्हणतो इमिसिव्ह पॉवर. तर इज इक्वल टू सिग्मा इंटू टी रेज टू 4 एवढी एनर्जी इमिट केली जाईल. नंतर जर सराउंडिंगचं टेम्परेचर त्या ठिकाणी टी नॉट असं असेल तर हेच गोष्ट देतो मी क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी absorbed per unit area per unit time is equal to सिग्माला सिग्मा आहे, सराउंडिंगचं टेम्परेचर टी नॉट असं आहे तर ऍब्सॉर्बेशन हे सराउंडिंगच्या टेम्परेचर बरोबर आहे अशा पद्धतीने. मग एवढी इमिट केली, एवढी एनर्जी त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब केली. जर बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंगच्या टेम्परेचर पेक्षा जर मोर असेल तर ही बॉडी मोर एनर्जी इमिट करत आणि लेस एनर्जी ऍब्सॉर्ब करत. देअरफॉर देयर इज अ नेट लॉस ऑफ हीट एनर्जी. जे ह्या बॉडीचं टेम्परेचर त्या ठिकाणी कमी होईल म्हणून काहीतरी आपण त्या ठिकाणी नेट लॉस ऑफ हीट एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू सिग्मा टी रेज टू 4 मायनस सिग्मा टी 0 रेज टू 4 सिग्मा कॉमन काढला टी रेज टू 4 मायनस टी 0 रेज टू 4. तर अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन. आता इथं जर फक्त आपण ब्लॅक बॉडी ऐवजी ऑर्डिनरी बॉडी जर वापरली आणि ही टर्म वापरली तर लॉस ऑफ हीट ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम फक्त किंमत काय येणार आहे टी येणार आहे. नंतर सिग्मा असणार आहे टी रेज टू 4 मायनस टी 0 रेज टू 4. तेव्हा हा फॉर्म्युला ए इंटू सिग्मा इंटू टी रेज टू 4 मायनस टी 0 रेज टू 4 अशा पद्धतीने इक्वेशन येईल. आता बघा बॉडीचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा जर मोर असेल तर देर इज अ लॉस ऑफ हीट. आता उलटा विचार त्या ठिकाणी केला तर अशी घटना असेल तर सराउंडिंगचं टेम्परेचर जर समजा त्या ठिकाणी त्या बॉडीपेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळी बघ रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन मोर झाला, रेट ऑफ इमिशन लेस झाला. म्हणून त्या बॉडीचं काय होणार आहे टेम्परेचर इन्क्रीज होईल. मी तर बघ शब्द येणार आहे काय नेट लॉस जो शब्द का नाही तर नेट गेन ऑफ एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज इक्वल टू ब्लॅक बॉडी साठी सिग्मा इंटू फक्त काय बदलवणार आहे टी नॉट मोर आहे टी नॉट रेज टू 4 मायनस टी रेज टू 4. म्हणजे तर या ठिकाणी नेट गेन असा एनर्जी मध्ये होईल. आणि हा फॉर्म्युला आपण ऑर्डिनरी बॉडीसाठी जर वापरला तर तिथं ई येणार आहे सिग्मा येणार आहे टी नॉट रेज टू 4 मायनस टी रेज टू 4. तर अशा पद्धतीनं डिफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ हीट रेडिएशन. तर या पद्धतीनं हा कायनेटिक थेरी ऑफ गॅस अँड रेडिएशन हा चॅप्टर आपला संपलेला आहे.